श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा। मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला, वर्तले असे वर्तमान। बाळप्पा एकनिष्ठा धरून, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटचसे तयासी। तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु, ऐसे जाण निरंतरू। ऐसे बोलता सद्गुरु, बाळप्पा मनी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन। स्वामी विणे दैवत अन्य, नसेची थोर या जगी। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथे। तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान। परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागता स्वामीसी, बाळप्पा ते उठविले। श्री ते धरोनिया करी, घेऊन गेले बाहेरी। पाहुनिया ऐशी परी, बाई अंतरी कोपली। म्हणे याने येऊन, स्वामी केले आपणा अधीन। माझे गेले श्रेष्ठपणा, अपमान जाहला। तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी। गाऱ्हाणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करत, तयासी द्रव्याशा बहुत ऐसे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राज मंदिरात माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी, अर्पिले होते चंद्रहारासी। सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा, राणीची मनात विचार येता त्वरित। सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो हा हे चोळप्पा जवळी। असे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येत सत्वर। म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती। चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी। बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार, बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे। जबाब दिधेला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती, राग आला राणीप्रती। सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी। तो काढून त्यास दूरी, करावे राणी म्हणे तसे। पहिलेच होते बाईंच्या मनी, सहाय्य झाली आता राणी। सुंदराबाईंचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी। धनप्राप्ती तयाभारी, समर्थकृपेने होतसे। असो एके अवसरी, काय झाली नवलपरी। बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टित। एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी। तयाची करोनिया झोळी, समर्थे करी घेतली। अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला। तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तिथे। जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक, कोणी 2 रुपये टाकती आणून। न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन
समर्थ बोलिले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता असावे. पाहुनिया द्रव्यासी, आनंद झाला तयासी, परी न आले मनासी, श्रीचरण अंतरले. तयासी झाले 2 मास, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी, आपण बैसले स्वामीपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावून. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. असे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी, राघवोनी दुष्टोत्तरी, ताडण करी बहुसाळा. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणासी, म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र, बाळप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊन, म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावे असी, बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी, तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी, आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत, हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, अशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईने रहावे दूरी, श्रीचरणापासून. परी राणीची प्रीती, बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूरी करावे. परी राणीस भुवोनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारांशी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार, घेत ऊर बडवुनी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्तास सांगोन, करविले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करत, निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करत होते प्रेम बहु. असे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित
स्वामी चरित्रसारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रुती होऊनी समाधान, श्रवणी आनंद धरावा. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत द्वादशोऽध्याय गोडाः. इति श्री स्वामी चरित्रसारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.